अशोक घोडकेंच्या पत्नीला उमेदवारी मिळायला पाहिजे होती. फार दिवसानंतर तुम्हाला अशोक घोडके आठवले, जे काय पुतना मावशीचं प्रेम समजायचं. वाणी साहेब, बरं झालं तुम्ही तो प्रश्न विचारला. खरं तर अशोक नाना आणि मी गेली 15 वर्ष एकत्र राजकारणामध्ये काम करतो. त्यांनी माझ्यासाठी काय केलं असेल, मी त्यांच्यासाठी काय केलं असेल, हा प्रश्न वेगळा आहे. 2013ला वाणी साहेब तुम्ही होता. ग्रामपंचायत बेल्लेची निवडणूक लागली. अनघाताईंना सरपंच करायचं होतं. माझी धर्मपत्नी वर्षा पिंगड त्यावेळेस पंचायत समिती सदस्य होती. त्यावेळेस वार्ड क्रमांक 2 मध्ये एकही सीट पक्षाकडून उभं राहायला तयार नव्हतं. मी स्वतः उभा राहिलो ओपनच्या जागेवरती. माझ्या घरातली भाऊजाई उभी केली. माझे एक चुलते सुरेश पिंगड त्यांची पत्नी उभी केली. एका समाजाचे 3 सीटं उभे केले. खरं तर उभं राहायची गरज नव्हती, परंतु पॅनल पूर्ण होत नव्हतं. त्यांचा सरपंच पद हे त्यांच्याकडून हुकलं. त्याच्यानंतर त्या माझ्या मनामध्ये अनघाताई ह्या सरपंच नाही आल्या, पण आपण त्यांना पंचायत समिती सदस्य केलं पाहिजे. त्या पंचायत समिती सदस्य झाल्या. पुढचं राजकारण तुम्ही पाहिले. माझा वैयक्तिक अशोक नाना घोडके, अनघाताई घोडके स्वार्थासाठी कुठलंही भांडण नाही. अशोक घोडकेंना तुम्ही पाट्या वाटायचे, आता त्यांच्या पत्नीला उमेदवारी मिळाली नाही, तर अचानक कळवळा यायचं कारण काय? कळवळ्याचं कारण नाही वाणी साहेब. गावामध्ये प्रदीप पिंगट आणि अशोक घोडके, अतुल शेठ बेनके आणि बेनके फॅमिलीच्या दृष्टीने ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू होत्या. परंतु राजकारणामध्ये काही गोष्टी अशा घडल्या का प्रत्येकाला वाटतं आपण पुढं जावा, आणि त्या पद्धतीने अशोक नानांनी काही लोकांना बरोबर घेऊन गावामध्ये जे काय राजकारण केलं असेल ते त्यांच्या पायावर दगड मारून घेतला त्यांनी. खरं तर बेल्ले गावामध्ये वाणी साहेब, मी प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने सांगतो, आजही निवडणूक अनघाताई घोडके वर्सेस वैशाली माटाले झाली असती तर विजयाचं पारडं अनघाताईंचं जडच होतं. मी प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने सांगतो, अजिबात नाही. वस्तुस्थिती आहे ते मान्य केली पाहिजे. त्या कुटुंबाला म्हणजे वैयक्तिक अशोक नाना यांना राजकारणामध्ये वसा आणि वारसा आहे. त्यांची चिगाटी आहे, त्यांचं शिक्षण आहे, आणि त्याने राजकारणामध्ये अनेक मित्र तयार केलेत. शेवटी याचा सुद्धा प्रभाव पाहिला जातो. ठीक आहे, राजकारणामध्ये माझं त्यांचं पटत नाही म्हणजे मी आज त्यांना नाव ठेवायचं, ती बाजू योग्य होणार नाही. अचानक एवढे प्रेमात कसे पडले घोडकेंचे? माझंही त्यांचं प्रेम वैयक्तिक कुटुंब म्हणून आमचं ठीक आहे. मी आज राजकारणामध्ये त्यांच्याबरोबर बोलत नसेल, पण जेव्हा एकामेकावर प्रसंग येतो, वैयक्तिक सुखदुःखाच्या गोष्टी येतात, त्यावेळेस आम्ही बरोबरच आहोत ना. घोडकेंना चूज करायचं म्हणजे तुमच्या सरपंचांना किंवा पॅनलला मतदान मिळावं म्हणून. अशोक नाना घोडके यांना मी आज चूज करत नाही. अशोक नाना घोडकेंचा स्वभाव मला माहिती आहे. ते राजकारणामध्ये काय करू शकतात आणि काय नाही, मला या ठिकाणी जाहीर बोलण्याची गरज नाही. पण ते नक्कीच ह्या निवडणुकीमध्ये असा काही निर्णय घेतील का ते सगळ्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, एवढी खात्री माझ्या मनामध्ये आहे. म्हणजे त्यांच्या नेत्यांनी अशोक घोडकेंवर अविश्वास व्यक्त करावा, भांडण लावायचा प्रयत्न? अजिबात नाही. अशोक नाना घोडकेंचं व्यक्तिमत्व सगळ्या गावाला माहीत आहे. माणूस बडबडे आहे, माणूस स्पष्ट बोलतो, माणूस भांडतो, पण त्याच्यामध्ये प्रेम पण आहे. ठीक आहे, माझं त्यांचं समोरासमोर भांडण झालं आणि 2 दिवसांनी एकत्र भेटलं, त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी पण येतं. अनेक वेळा असे प्रसंग आमच्या दोघांमध्ये आलेले आहेत. मला त्या प्रसंगामध्ये जायचं नाही. माणूस कुठला असला तर त्याला मन असतं, आणि मला त्यांना तिकीट न मिळवता आल्यामुळं किंवा त्यांना तिकीट घेता न आल्यामुळं प्रदीप पिंगड त्यांच्याबरोबर नसताना त्यांच्यावरती जे तिकीट न मिळण्याची मानहानी झाली किंवा त्याला तिकीट मिळवता आलं, ते शल्य माझ्या मनामध्ये आयुष्यभर राहील. भविष्यामध्ये कधी मला वाटत नाही एकत्र आलो, माध्यम कुठला असेल सांगता येत नाही, राजकारणाचा असेल, वेगळ्या काही सहकाराचा असेल, पण नक्कीच कधी संधी येईल तेव्हा अनघाताईंसाठी अशोक नाना राजकारणामध्ये कुठे उभे राहणार नाही मला माहिती आहे, पण जेव्हा संधी येईल तेव्हा अनघाताईंसाठी कुठेतरी हक्काने आणि एक नानांचा जवळचा माणूस म्हणून एक कुठेतरी संधी देण्याचा प्रयत्न माझ्याकडून नक्कीच होईल. अनघाताईंची संधी कुणी घालवली असं वाटतं? खरं तर तुम्हाला सांगतो, अनघाताईंना म्हणजे इतकं काय राजकारणामध्ये उभं राहिलंच पाहिजे, आज त्या शिक्षिका पेशामध्ये काम करतायत, परंतु अनघाताईंसाठी नेहमी अशोक नाना, कारण त्यांना असं वाटतं का अनघाताई नेहमी कुठल्या ना कुठल्या पदावरती राहावा. त्या कारखान्याच्या संचालिका होत्या, त्या बेल्लेगावच्या ग्रामपंचायत सदस्य होत्या, त्या पंचायत समिती सदस्य होत्या, आणि आता एक शेवटचा स्ट्रोक बेल्लेगावचं सरपंच 5 वर्ष जर त्यांनी भूषवलं असतं तर त्यांच्या मनामध्ये पण ठीक आहे, मला एखादं काम करायचंय, पण त्यांच्या डोक्यामध्ये वेगळं काम आहे. शेवटी प्रत्येकाची मतांतर वेगळे असू शकतात. त्यांच्यासुद्धा काही बेल्लेगावासाठी संकल्पना असतील, त्या त्यांना करता आल्या नाही. त्याच्यामुळं त्यांच्या आज खरं तर तिकीट का मिळालं नाही त्याचं एक वेगळं कारण आहे. मेन म्हणजे तिकीट यापूर्वी कधीही नेत्यांना विचारून गावामध्ये ठरत नव्हतं. मी जेव्हा पाठीमागच्या वेळेस उभा राहिलो, शेवटी तालुका
तालुक्याचे नेते आणि पक्ष हा गावामध्ये आपण आणत नाही. आपली एक संघटना असते गावामध्ये पक्षाची, त्या संघटनेच्या लोकांना बरोबर घ्यायचं. पण अशोक नानांनी ज्यांना ज्यांना मोठं केलं, ज्यांना ज्यांना जीव लावला, ज्यांना ज्यांना निवडणुका लढा म्हणजे आत्ता जे काही लोक लढले त्यांच्यासाठी नानांनी जीवाचं रान केलं, अशा सगळ्या लोकांनी एकत्र येऊन जे काही नानांचं इथे एक कोर कमिटी तयार झाली आणि त्या कोर कमिटीच्या माध्यमातून सगळ्यांनीच, मग त्यामध्ये गावचे माजी सरपंच असतील, पाठीमागचे एका संस्थेचे मोठे पदाधिकारी ज्यांनी ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली असे वसंतराव जगताप असतील, आमच्या वडिलांच्या विरोधात आमचे बंधू सावकार पिंगट आत्ता याची मार्केट कमिटीची निवडणूक लढले ते असतील, त्यामध्ये सोपान पिंगट भोरे, हे सगळे लोक एकत्र येऊन जानकुशेठ डावकर यांनी सगळ्यांची मोड बांधली आणि अशोक नानांना सोडून आपण सगळ्यांना एकत्र घेऊन पुढं जायचं. त्यावेळेस नानांना कुठंतरी खटकलं आणि ती उमेदवारी त्यांची नानांनी जर ठरवलं असतं, मी तुम्हाला खरं सांगतो, नानांनी जर ठरवलं असतं उमेदवारी स्वतःलाच घ्यायची तर त्यांनी कोणाला विचारलं नसतं. पण त्यांनी एक मनाचा मोठेपणा असा दाखवला का आता गावामध्ये ठरले, उगाच नेत्यांपुढे जाऊन आपल्या गावाचं आपल्या नेत्यांचे जे काही भांडे ते गाव तालुक्यापुढं कशाला आणायचे, म्हणून त्यांनी मनाचा मोठेपणा करून माघार घेतली. परंतु असं काही नाही, त्यांना उमेदवारी नाही मिळाली तरी आजही सक्षमपणे काम ते गावामध्ये करतायत. कोणाचं काम करतील अशोक नाना गोडके असं? मी खरं सांगतो, नानाचा एक स्वभाव आहे, ज्याच्याबरोबर राहतील त्याचंच काम करतील. पण कोणाचं करतील? आता त्यांच्या पक्षाचे एका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटाचे उमेदवार जानकू डावकर त्यांच्या सुविद्य पत्नी आहे आणि मला वाटत नाही, नाना ठीक आहे त्यांचा स्वभाव तापड आहे, ते फटकन बोलून जातात, ते तोंडावर बोलतील का तुम्ही माझ्याशी गद्दारी केली, माझ्या बायकोचं तिकीट कापलं, तुम्ही सगळे एकत्र आले, ते तोंडावर त्यांना बोलू शकतात, पब्लिकमध्ये पण बोलतील, पण निष्ठेने काम नाना त्यांचं त्याच पॅनलचं करतील अशी मला खात्री आहे. पण घोडकेंबद्दल एवढं प्रेम उफाळून आलंय, कधी मतं मागायला जाताना एकत्र चहा घ्या? 100% घेणार, काहीच नाही. आजही गावामध्ये मोहन शेठ मटाले स्वतः उमेदवार आहेत, त्यांच्या मिसेस सरपंच पदाचे उमेदवार आहेत, माझे बंधू मी स्वतःहून हे पॅनल करत असताना एक गावामध्ये 4 नंबर वार्ड आहे, तो थोडासा वीक वाटला मला आणि मग तिथं कोणाला उभं केलं पाहिजे तर मी माझ्या सख्या भावाला तिथं उभं केलं. आमचा हक्काचा वार्ड सोडून शेवटी आपल्याला यांना सरपंच करायचे, मग नुसतं सरपंच पदाला उभं करून सरपंच होणार नाही, त्यांना ताकद पण दिली पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण पुढे जातोय. मगाशी घराणेशाहीचा उल्लेख केला, वेल्हेगावमध्ये घराणेशाही कोण लागतंय? आता घराणे म्हणजे घराणे असू द्यात, घराणेशाहीचा अर्थ वेगळा आहे. गावामध्ये अनेक घराणे आहेत, प्रत्येक घरच घराणे असणारच आहे. मी डावकर असतील, पिंगट असतील, बोरचटे असतील, चाटे असतील, कोकणे असतील, मटाले असतील, हे घराणे आहेत. पण घराणेशाहीचा अर्थ बेल्ल्यामध्ये वेगळा आहे. ज्या कुटुंबाने अनेक वर्ष या बेल्ले गावामध्ये सत्ता राबवली, सत्तेचा उपभोग घेतला, असे अनेक कुटुंब. आता याच्यामध्ये गुंजाळ कुटुंब, आज राजाभाऊंच्या माध्यमातून गुंजाळ कुटुंब पुढं होतं. त्या कुटुंबामध्ये जिल्हा परिषद सदस्य तात्यासाहेब गुंजाळ असतील, राजाभाऊ गुंजाळ असतील, सरपंच अशोक शेठ गुंजाळ असतील, हे अनेक पदं त्यांनी भूषवले. परंतु आज राजाभाऊ आपल्यामध्ये नाहीत आणि मग त्यांचं स्वप्न साकार करण्यासाठी आज आपल्याला त्यांच्यावरती टीका करायची नाही, त्यांच्या कुटुंबावरती. भाऊ असते, आम्ही समोरासमोर लढलो असतो किंवा गळ्यात हात घालून सुद्धा गावाचा विकास केला असता. खरं तर दुसरं कुटुंब बेल्ले गावामध्ये जे बोरचटे कुटुंब, त्या गावामध्ये आदरणीय रामूदादा बोरचटे हे तालुक्याचे सभापती होते, त्यांच्या घरामध्ये त्यांचे बंधू पाराजी बाबा बोरचटे हे सरपंच होते, त्यांच्या मिसेस पाठीमागच्या टर्ममध्ये आत्ता ग्रामपंचायत सदस्य होत्या, आत्ताही परत त्यांनी त्यांच्या मुलाला उभं केले. म्हणजे हे एक बोरचटे घराणं. आणि दुसरं कुटुंब जे आहे ते घोडके घराणं. आता घोडके घराण्याचे अनेक पार्ट आहेत, ते तुम्हाला समजणार नाही, ते आमच्या गावातील जुन्या जाणत्या लोकांना जे काही राजकारणामध्ये अभ्यास करतात त्या लोक. आता अशोक नाना हे कुटुंब जे आहे ते चौघांचं कुटुंब, ते अनघाताई, अशोक नाना, त्यांचे चिरंजीव अजिंक्य आणि अशोक नानांच्या सुनबाई, हे असं एक त्यांचं स्वतंत्र कुटुंब आहे. त्याच्यानंतर जयवंत शेठ फॅमिली, जे जयवंत अण्णा घोडके त्यांचे बंधू, त्यांचं कुटुंब एक वेगळं आहे. आज ते त्यांच्या कुटुंबामध्ये उमेदवारी आहे सरपंच पद, ते घराणेशाही. त्यांच्या कुटुंबामध्ये मग पूर्वीच्या काळामध्ये सरपंच पद होतं, लोकल बोर्डाला होते, नंतर अनेक वर्ष पंचायत समितीच्या अनेक निवडणुका लढले, काही जिंकले, काही हारले आणि आज पुन्हा एकदा व आमच्या कुटुंबाचं परत नाव लागलं पाहिजे. मग घोडके घराणेशाही सुद्धा पुढं आलेली आहे. आता आमचे मित्र जानकुशेठ डावकर, आम्ही लहानपणापासून शाळेतील मित्र, डावकर घराण्यामध्ये सुद्धा अनेक वेळा ग्रामपंचायत सदस्य झाले, सरपंच झाले सोसायटीमध्ये. परंतु जानकुशेठ शालेय मित्र असल्यापासून आणि राजकारणामध्ये आम्ही एकत्र काम करीत असल्यापासून
हा माणूस पहिल्यांदा आमच्या सानिध्यामध्ये, आमच्या कुटुंबाच्या सानिध्यामध्ये आला. माझ्या वडिलांनी हाताला धरून राजकारणामध्ये पुढं आणलं. आम्ही दोघांनी एकत्र पतसंस्थेमध्ये काम केलं. पुढे ते त्यांच्या कर्तृत्वाने मोठे झाले. ठीक आहे, आपला थोडाफार खारीचा वाटा असेल, शेवटी माणसाचं कर्तृत्व मोठं असतं. तर त्यांना पहिली उमेदवारी पंचायत समितीची मी आणि आमच्या मित्रपरिवारानं आदरणीय बेनके साहेबांच्या माध्यमातून दिली. ते स्वर्गीय राजाभाऊ गुंजाळ यांच्या विरोधामध्ये पंचायत समितीची निवडणूक लढली आणि त्यांचा थोड्या मताने पराभव झाला. आणि तेव्हापासून राजाभाऊंच्या विरोधामध्ये, एवढ्या मोठ्या माणसाच्या विरोधामध्ये आपण निवडणूक लढलो आणि मग आपण खूप मोठे आहोत असं त्यांच्या मनामध्ये ग्रह झाला. मग त्यांनी तिथून पुढे निवडणुका लढायचा सापडाच लावला. त्यांनी त्याच्यानंतर याची निवडणूक लढली, पंचायत समितीची स्वतः निवडणूक लढले, तिथं त्यांचा पराभव झाला. त्याच्यानंतर त्यांची पत्नी लढली, तिथं त्यांचा पराभव झाला. आणि आता तुम्ही 2-2 पंचायत समितीच्या निवडणुका लढल्या. एवढं सगळं केल्यानंतर कालच्या आमच्या गावामध्ये विविधकारी सोसायटीची निवडणूक होती. आमच्या कुटुंबाने, वडिलांनी, आम्ही सगळ्यांनी आदरणीय रामोदादांना विनंती केली का जानकू शेठ गावामध्ये एक चांगला काम करणारा कार्यकर्ता आहे, त्याला आपण कुठेतरी संधी दिली पाहिजे. शेवटी किती वेळा त्यांनी पराभवाला सामोरं जायचं. तर मग आता गडी परत तुमच्या कुटुंबामध्ये बेल्ले विविध कार्यकारी सोसायटी आहे. मग आता तुम्हाला सरपंच पद तरी कशासाठी पाहिजे? देवस्थानचे अध्यक्ष तुम्ही आहेत, तुमच्या हातून मुक्ताई मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम झालंय. आणि मग हे सगळं होत असताना पुन्हा एकदा डावखर घराणे पुढे आलं, म्हणजे डावखर घराणेशाही पुढे आली. आणि मग गावामध्ये अनेक अजून कुटुंब आहे, त्याच्यामध्ये पिंगट कुटुंबाचं नाव घेतलं जातं, जे आदरणीय माझे वडील धोंडेभाऊ शेठ पिंगट. म्हणजे हे घराणेशाही. मी माझ्या कुटुंबाचं सुद्धा मागं ठेवणार नाही. माझे वडील, आजोबा, बायको हे सगळे राजकारणामध्ये आत्तापर्यंत आलेत. मग घराणेशाहीचा डाग आमच्या सुद्धा घराला होता. आणि तो पुसायचा कसा? तर वडील आज मार्केट कमिटीला 3ऱ्यांदा डायरेक्टर, माझी बायको पंचायत समिती सदस्य. ते तर ठीक आहे, ते आदरणीय बेनके साहेबांनी दुसऱ्या मतदारसंघात उभं राहायला सांगितलं, तो अपवाद असेल. वडील पूर्वी गावामध्ये उपसरपंच. आणि मग हे सगळं करत असताना आत्तासुद्धा आपण परत निवडणूक जर लढलो तर हे जे गावामधील जे घराणेवाले आहेत, घराणेशाहीवाले, त्यांच्या पंक्तीत आपल्या कुटुंबाचं नाव जाईल. आणि त्यांच्या पंक्तीत आपलं नाव गेल्यानंतर आपल्या कुटुंबाला, ज्या कुटुंबांना आज नावं ठेवले जातात त्या दृष्टीने आपल्या कुटुंबाला सुद्धा नाव ठेवलं जाईल. मला आता ह्या कुटुंबाला, आपल्याला स्वतःच्या कुटुंबाला कुठेही उमेदवार म्हणून आपल्याला उभं करायचं नाही, हा एक मनामध्ये मानस आला. आणि म्हणून त्या घराणेशाहीतून माझ्या कुटुंबाचं नाव वगळण्याचा मी प्रयत्न केला. म्हणून वैशाली मोहन मटाले यांना आपण उमेदवारी दिलेली आहे. प्रदीप शेठ, राजाभाऊ गुंजाळांच्या घरातील किंवा कुटुंबातील एकही उमेदवार कोणत्याही पॅनलमध्ये नाही, तरीही प्रचारात राजाभाऊंचा सगळे पॅनल राजाभाऊंच्या नावामध्ये का मागतात? राजाभाऊ गुंजाळ हे लोकनेते होते. खरं तर राजाभाऊ गुंजाळ हे लोकनेते असे होते का ते निवडणूक संपल्यानंतर सगळे विसरून जायचे. पक्षाचा सिम्बॉल फक्त निवडणुकीपुरता वापरायचे आणि सगळ्यांना बरोबर घेऊन गावाच्या विकासासाठी. त्यांनी कधी गावात काडी करायचं काम नाही केलं. त्यांनी कधी गावामध्ये भांडणं लावायचं काम नाही केलं. कुणाचे भांडणं झाले असतील तर ते मिटवायचं काम केलं असेल, तंटे झाले असतील ते मिटवायचं काम केलं असेल. ते तरुणांच्या गळ्यातील ताईत होते. राजाभाऊ गुंजाळ ही वैयक्तिक कोणाची आता प्रॉपर्टी राहिलेली नाही. त्यांचं कुटुंब सर्ववाद झालाय, त्यांच्या नावावर मतं मागून सहानुभूती तर मिळवत नाही तुम्ही लोक. राजाभाऊ गुंजाळ यांच्या नावाने मतं मागून सहानुभूती मिळवायचा इथं एकही टक्का प्रयत्न केला जाणार नाही. राजाभाऊ ह्या गावचे लोकनेते होते. त्यांच्याबद्दल जनतेच्या मनामध्ये आणि आमच्या मनामध्ये आदराचं स्थान आहे. आम्ही कुठे नाही. आज आम्हाला वाटलं, आमची प्रचाराची सांगता सभा, आज जे आमचं प्रचाराचा शुभारंभ झाला, आम्हाला त्यांची आठवण आली. ज्यांच्या नावाने पॅनल तयार केले, ज्यांच्या विचाराने पॅनल तयार केले, त्यांना त्यांची आठवण आली नाही. आम्ही जाणीवपूर्वक केलं नाही. नॅचरल जे हृदयात होतं ते राजाभाऊंचा एक फोटो बनवून घेतला, तो फोटो आम्ही ठेवला, त्या फोटोला हार घातला, त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आणि मग आम्ही आमच्या भाषणाची सुरुवात केली. का तर ते हृदयात होतं ना. म्हणजे राजाभाऊंच्या नावाने मतं मागण्याचा कुठेही या ठिकाणी प्रयोग होणार नाही. राजाभाऊ आज हयात नाही. त्यांच्या नावाने राजकारण करायची आम्हाला कुठलीही गरज नाही. आशाताई बुचके यांनी या परिसरामध्ये विकासाचा अनेक निधी दिला. आशाताईंच्या या निवडणुकीमध्ये काही फायदा होईल का विकास निधीचा? आशाताई बुचके ह्या भाजपच्या जरी नेत्या असल्या तरी मोहन शेठ मटाले हे आज कुणी नाही म्हटलं तरी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत. आणि गेले 2 वर्ष ह्या विभागामध्ये आशाताईंच्या माध्यमातून, जनता दरबाराच्या माध्यमातून अनेक विकास कामं आणि अनेक लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम या ठिकाणी होत आहे.
जी वस्तुस्थिती आहे ती नाकारता येणार नाही. ह्या निवडणुकीमध्ये आजही पण आम्ही कुठल्याही मळ्यामध्ये गेलो, एखादा प्रश्न तिथं असेल, मोहन शेठ त्यांच्या जवळचे ते आशाताईंना फोन करणार, मी अतुल शेठच्या जवळचा आहे मी अतुल शेठला फोन करणार. वेगवेगळ्या पक्षाचे लोक वेगवेगळ्या नेत्यांना फोन करून बेल्ले गावच्या समस्या सोडवण्यासाठी एकत्र आलेले आहेत. आणि भविष्य काळामध्ये आज जरी निवडणुकीमध्ये नेते इथे येणार नाहीत, ते प्रचारित करू शकणार नाहीत, परंतु आम्ही आज लोकांना आश्वासन दिलेलं आहे, बेल्ले गावासाठी ज्या ज्या नेत्यांच्या पाया पडायला लागेल त्या सर्व नेत्यांच्या पाया पडायला आम्ही तयार आहोत. त्यामध्ये आशाताई असतील, अतुल शेठ असतील, खासदार डॉक्टर अमोल कोल्हे असतील, अनेक जे नेते, शरददादा असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून बेल्लेच्या विकासासाठी 100% आम्ही निधी आणण्यासाठी सगळ्यांच्या घरी जाऊन त्यांना विनंती करून या ठिकाणी बेल्ल्याचा विकास करू. एक शेवटचा प्रश्न, मागच्या निवडणुकीनंतर तुम्ही ज्यांच्या विरोधात निवडणूक लढलात, निवडणुकीनंतर परत त्यांच्या सोबत गेलात, आता या निवडणुकीनंतर पुन्हा तुम्ही कोणाच्या सोबत जाणार? नाही वाणी साहेब, आता मी जर पाठीमागच्या निवडणुकीचा प्रश्न वेगळा होता. मी जेव्हा निवडणुकीला उभं राहिलो, आज समोरचे 2 उमेदवार आहे पहा. आज विजय घोडके यांच्या सुयोग्य पत्नी, जानकू डावकर यांच्या सुयोग्य पत्नी. मी निवडणुकीला कसा पडलो, हे सगळे लोक एकत्र आले आणि राजाभाऊंना समर्थन दिलं, बरोबर. आणि काय झालं, माझा पराभव झाला. आत्ता जर मी जानकू शेट्टी मागल्या निवडणुकीत मला पाडले म्हणून विजय काकाला पाठिंबा दिला असता तर मी आज जानकू डावकर झालो असतो. आणि जानकू डावकरला म्हणजे विजय काकांनी मला म्हणजे जानकू डावकरनी मला पाडले म्हणून विजय काकाला पाठिंबा द्यायचा आणि विजय काकांनी पाडलं म्हणून मला जानकू डावकरला पाठिंबा द्यायचा. हे जर मी केलं असतं तर माझा विजय घोडके झाला असता. मला माझा विजय घोडके होऊन द्यायचा नाही, मला माझा जानकू डावकर होऊन द्यायचं नाही, मला माझा प्रदीप पिंगटच राहायचंय आणि मला ह्या गावची सेवा करायची, एवढीच माझी इच्छा आहे. नुरा कुस्ती तर नाही ना? नुरार कुस्तीचा इथं विषयच नाही अण्णासाहेब. प्रश्न असा आहे, महिला सक्षम आहे, विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक लढत आहे. आणि पॅनल बघा ना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख लोक या पॅनलमध्ये उभे आहेत, शिवसेना पक्षाचे माजी सरपंच त्यांच्या सुवेद्य पत्नी याच्यामध्ये उभे आहेत, भारतीय जनता पक्षाचे आज तरुणांचे ताईत, जे गाळ्यातील ताईत मोहन शेठ माटाले यांचं पूर्व भागामध्ये एवढं मोठं काम आहे, त्यांच्या पत्नी सरपंच पदाचे उमेदवार आहेत. मनसेचे आमचे बबनराव गुंजाळ मास्तर नावाने जे ओळखले जातात, असे 84 चेहरे आमच्या पॅनलमध्ये आहेत. आणि प्रदीप पिंगट त्यांच्या सर्व परिवाराला, मित्र परिवाराला निवडणुकीचा 20-25 वर्षाचा अनुभव आहे. मी तुम्हाला खात्रीपूर्वक वाणी साहेब, सोरे सर आणि या ठिकाणी अण्णासाहेब तुम्हाला सांगतो, खात्रीपूर्वक सांगतो, आजही मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो, बहुमत हे आमच्याकडे असणार. 12च्या वरती जागा 100% आम्ही निवडून आणणार. 17 जागा निवडून आणण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे, परंतु 12च्या आत एकही जागा येणार नाही हे खात्रीपूर्वक सांगतो. आणि सरपंच पदाचा उमेदवार माझा जेवढा पराभव पाठीमागच्या वेळेस राजाभाऊंनी काही मतांनी केला होता, त्याच्यापेक्षा जास्त मतांनी वैशालीताई माटालेंना निवडून आणण्यासाठी आमचे सर्व कार्यकर्ते, मित्र परिवार आज या ठिकाणी सज्ज आहे. धन्यवाद.